मित्रांनो, कॅरलचे सूर जे आहेत ते सगळ्यांच्या कानापर्यंत पोहोचलेले आहेत आणि अर्थात मनामध्ये या सगळ्या सुरांनी रुंजी घालत असताना एक लक्षात आलं असेल की क्रिसमस जी आहे त्याची सुरुवात झालेली आहे. चला, न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना मेरी क्रिसमस. आणि आज मी नेहमीप्रमाणे सालाबादप्रमाणे आलेलो आहे माझ्या आवडीच्या ठिकाणी अर्थात वसईमध्ये मी आलेलो आहे फ्रँक अल्फॉन्सो यांच्या घरी. आणि आज मी त्यांच्या घरातल्या किचनमध्ये शिरण्याचं धाडस केलेलं आहे. अर्थात फ्रँकने त्याकरता परवानगी दिलेली आहे. होय ना फ्रँक? मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. बरं, असं आहे, फ्रँककडे येण्याचं कारण असं आहे आजचं की घरोघरी वसईमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केक्स तयार केले जातात. आणि आता एक केक जो आहे तो फ्रँकची मुलगी केटने या ठिकाणी तयार केलेला आहे. बरोबर ना? केटने बनवला केक. क्या बात आहे, जमून आलं. कुठला केक आहे फ्रँक? हा आहे लेमन पाऊंड केक. लेमन पाऊंड केक जो आहे आणि त्याच्यावर शुगर सिरप कोट केलेला आहे. शुगर सिरम कोट केलेला. आणि आता हा कुठला केक बनवताय? आता मी बनवतोय बटर केक. बटर केक. ही डेलिकसी आहे आमची. त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट आहे बटर, अमूल बटर, एग्स, फ्लोअर आणि शुगर. वा, क्या बात आहे. आणि हा आता बनलोय, लगेचच सुरू होतोय आपली ही क्रिया. त्याच्यामध्ये आपण शुगर, बटर आणि एग, बीट केलेलं एग सगळं मिक्स करतोय. आणि ह्याच्यानंतर आपण याला बीट करतोय. अच्छा, चांगल्या प्रकारे मिक्स करतोय. वा. कारण जेवढं चांगलं तुम्ही मिक्स करणार एकजीव तेवढं झालं त्याचा पाहिजे. परफॉर्मन्स तसा सुंदर होणार. क्या बात आहे. खरंच प्रत्येक गोष्टीत एकजीव होणं फार महत्वाचं असतं. एकजीव नक्कीच. कारण त्या तुमच्या भावना पण त्याच्यामध्ये उतरतात ना. वा, वा, क्या म्हणून तर घरच्या अन्नाला चव लागतं आणि हॉटेलच्या अन्नाला चव लागत नाही. वा वा वा. घरी फार मनापासनं अगदी मनातल्या वेगवेगळ्या भावना त्याच्यामध्ये ओतून आपण केलेलं असतं. कुक जो असतो किंवा शेफ असतो किंवा बेकर असतो, त्याचं जो स्टेट ऑफ माइंड आहे त्या फिलिंग्स त्या फूडमध्ये उतरतात. वा वा, क्या बात आहे. पण हे विशेष आहे नाही की आपण वसईमध्ये आलेलो आहोत. खरं या किचनचा ताबा हा फ्रँकच्या सौंनी घेतलेला पाहिजे होता, पण फ्रँक आवर्जून हा ताबा घेत असतो असं आम्हाला कळालेलं आहे. नाही, ते आपलं अतिक्रमण आहे. ताबा त्यांच्याकडेच असतो. होम मिनिस्टर त्यांना कोणी बदलू शकत नाही. बघा, मुख्यमंत्र्यांनी तरी सोडलंय का? बिलकुल नाही. अगदी ताजा रेफरन्स दिला. वा, प्लीज सुरुवात करू. सो आता आपण सुरुवात करतोय. हे हळूवारपणे हे मिक्सर गुठळ्या झालं पाहिजे ना, याची काळजी घ्यायची. बरं. आणि आपण याला मिक्स करतोय. सारं बॅटर स्लोली आपण याच्यामध्ये ऍड करतोय, जेणेकरून फार सुरेख, चविष्ट, लॉंग लास्टिंग केक हा बनावा. बरं. आणि खाणाऱ्याने जरूर आठवण करावी की अरे यार, काय केक खाला, असं मार्केटमध्ये मिळालं पाहिजे. पण तो मिळणार नाही, तो फ्रँककडे जावं लागेल. हो ना. पण फ्रँक पाववाले म्हणजे वसई, होय की नाही? हो ना. पण पाववाले मराठी लोक जास्त पाव खातात. त्यांनी आमचा पाव हिसकावून घेतला आणि वडापाववर राज्य केलं. वडापाववर राज्य केलं. नाही, मुंबई जगते वडापाववर. खरंय. पण हे काय नातं आहे की क्रिसमस आल्यानंतर घरोघरी केक तयार केले जातात? म्हणजे काय या खाद्यपदार्थांपाठीमागे काही इतिहास आहे? कधी तू जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय? याच्या मागे इतिहास आहे आणि जरूर इतिहास आहे. खरं तर हे आपलं कल्चर नाही. हे कल्चर ज्या येशूच्या जन्माच्या निमित्तानं केलं जातं त्याच्याशी संबंधित नाही. हे ब्रिटिशांनी आणलेलं कल्चर आहे. कारण येशूचा जन्म झाला ज्या इस्रायलमध्ये, बेथलेहेममध्ये, तिथे असं काही नाहीये. द्राक्षरस आहे, वाईन. पण केक हा प्रकार ब्रिटिशांनी घडवून आणलेला आहे. तिथे हा पावाचा एक प्रकार होता. तर पुढे त्याच्यामध्ये महत्वाचे जिन्नस ऍड करून त्याला एक केकचं रूप आलं. आणि आता केकमध्ये खूप सारे व्हरायटी आहेत. आणि केक कसं आपण एखादं जसं करंजा आहेत किंवा तुमच्या अनारसे आहेत, दिवाळीच्या काळामध्येच तुम्ही बनवता, तर विशेष वेळ लागणारी गोष्ट आहे आणि विशेष ओकेजनसाठी ते बनवलं जातं. त्याप्रमाणे केक देखील नाताळच्या सणाशी हा जोडला गेलेला दुवा आहे. आणि आज घराघरामध्ये केक बनला जातो. ज्यांच्या घरी बनत नाही तो विकत आणतो. पण नाताळच्या दिवशी आणि नाताळच्या सणाच्या काळामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना त्याचा आस्वाद चाखवला जातो. जसं तुमच्याकडे फराळ असतो, तुम्ही पाहुण्यांना बोलवता, त्यांना चकली, शेव, गाठे, शंकरपाळ्या ही वेगवेगळे पदार्थ देता आणि त्यांची तृप्ती बघून तुम्हाला आनंद होतो. तसं तुम्ही आले आहात आणि हा केकचा आस्वाद घेणार, आम्हाला खूप आनंद होणार. आमचा नाताळ समृद्ध होणार. आणि आम्ही खाऊ आणि मनात अशी आठवण करू, वा, फ्रँक अल्फॉन्सोने काय केक खाऊ घातला आम्हाला. जरूर. पण फ्रँक, किती प्रकारचा केक तुम्ही बनवता? मी हा एकच बटर केकच बनवतो. बरं. माझी मुलगी एक्सपेरिमेंट करत असते. क्रीम केक वगैरे आम्ही ट्राय करत नाही कधी. कारण ते कसं आहेत ना, ते फ्रेश बनवा आणि फ्रेश खा. हा 1 महिना पण तुम्ही खाऊ शकता. 1 महिना विदाऊट फ्रीज. वा. विदाऊट फ्रीज. तो राहतो येस, व्यवस्थित. आणि जेव्हा खायचं त्यावेळेला थोडंसं गरम करायचं 30 सेकंद मायक्रोवेव्ह मध्ये किंवा तव्यामध्ये. आणि मग तुम्ही जो खाल
आहा. क्या बात आहे. आणि त्याच्याबरोबर व्हॅनिला आईस्क्रीम वगैरे असं वरून असलं तर फारच मजा. नाही, ते कॉम्बिनेशनची गरज नाही. आपला एकदम उकळता चहा पाहिजे, मसालेदार, आणि गरम गरम केकची एक तुकडी हवी, जेणेकरून असं खाताना असं आहा. वा वा, काय म्हणजे चाय आणि केक पे चर्चा, होय की नाही. वा वा, फार मस्त, फारच सुरेख. आणि बटर केक जो आहे तो आता फ्रँक तयार करतो. रेडी झालेला आहे. आता आपण त्याला पॉटमध्ये, ट्रेमध्ये ओतणार आहोत. बघा, ट्रे देते का मला? केटू, मला ट्रे दे ना. हा जेवढं चांगल्या प्रकारे बीट करणार तेवढा तो चांगला फ्लफी होणार. फ्लफी होणार. आता आपण याच्यामध्ये एक महत्वाचं इन्ग्रेडियंट, ज्याला इसेन्स म्हणतं, हा व्हॅनिला इसेन्स आहे. त्याचे काही ड्रॉप्स टाकणार आहोत. बरं. आणि मग जेव्हा केव्हा तुम्ही केक कापाल आणि गरम कराल, त्या प्रत्येक वेळेला हा व्हॅनिलाचा अरोमा जो आहे तुम्हाला खाताना आणि तुमच्या रूम मध्ये हा पसरला जाणार. वा, बढिया, क्या बात आहे. पण तो अतिरेक प्रमाणामध्ये टाकला तर केकमध्ये एक कडवट टेस्ट येते. कडवट taste. सो मोजके 8-10 थेंब मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. तर वसईतले शेफ फ्रँक अल्फान्सो यांची सूचना, इसेन्स सुद्धा जो आहे तो फार काळजीपूर्वक टाकायचा, प्रमाणात टाकायचा, नाहीतर आपण म्हणतो ना चव त्याची कडवट होऊ शकते. अतिरेकानं, व्हॅनिलाच्या अतिरेकानं कडवट होते. पण आता तू बटर केक बनवतोय किंवा तुझ्या केटने हा जो आहे लेमन पाऊंड केक जो बनवलेला आहे, पण वसईत असे तू इतर ठिकाणी मित्रांच्या घरी जातोस तेव्हा काही वेगळे फ्लेवरही असतात? हो, रव्याचे केक बनवतात. आता मी ह्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट घेतलेला आहे मैदा. तर काही लोक रव्याचे केक घेतात आणि लोकांकडे ओव्हन नसतात तर ते कुकरमध्ये भाजतात. वा, हो, ऍक्च्युली सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स हा बेकरीमध्ये येतो. बरोबर. पण आता ज्याच्याकडे ओव्हन नाहीये, बेकरीमध्ये जाण्याची वेळ नाहीये, तर तो माणूस कुकरमध्ये देखील मला बनवतो. आठवतं कुकरमध्ये ती वाळू आणि त्याच्यामध्ये मला ते लहानपणी त्या बऱ्याच आठवणी आपल्या सगळ्यांच्या मनात असतील. खूप सुरेख होतो घरगुती केक. तसं क्रीम केक पण करतात आमच्याकडे, पण ते एकदम व्यावसायिक लोक असतात ना, ऑर्डर घेतात, ती लोक बनवतात. घरगुती कोणी क्रीम बनवत नाही. आता आपण हे बॅटर ह्याच्यामध्ये टाकूयात, पण तोपर्यंत मंडळी म्हणजे हा केक तर तयार होईलच, पण केटने तयार केलेला हा केक जो आहे तो मी खरं आता टेस्ट करणार आहे. लेमन पाऊंड केक बेस्ट आहे, एक फ्लेवर आहे. हा केक तुम्ही जरूर खायला पाहिजे. एक लेमनची याच्यामध्ये टेस्ट आहे आणि साखर तर आहेच म्हणा, पण त्यात नेमकं काय काय आहे खरं तर केटच आपल्याला सांगू शकते. पण आता आपण पाहतोय हा पुढच्या प्रोसेससाठी ट्रेमध्ये जातोय. आपल्याकडे ऑप्शन आहे, एकतर घरात असलेल्या चांगल्या ओव्हन मध्ये ह्याला बेक करू शकता. बेकिंगला साधारण 40 ते 50 मिनिटं लागतात, किंवा मग गावामध्ये उपलब्ध असलेल्या बेकरीमध्ये नेऊन घेऊन जाणे वा आणि तिकडे बेक करणं. वा, आणि हे आपल्याकडे ओव्हन उपलब्ध आहे, त्यामुळे आपण हा घरीच बेक करणार आहोत आणि 1 तासामध्ये ह्याचा गरम गरम आस्वाद देखील घेणार आहोत. वा. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही थांबा. नाही, बिलकुल आम्ही त्याचा आस्वाद घेऊच, काही शंका नाही. पण तत्पूर्वी आम्ही फ्रँकच्या लेमन पाऊंड केक जो आहे तो आम्ही खाल्ला. बेस्ट आहे मंडळी. चवीतली तृप्ती काय असते ना, ते वसईत आल्यानंतर आपल्याला खरं तर जाणून घ्यायला मिळतं. हे वसईकर आहेत ना, ते फार भरभरून पाहुणचार करतात. मग तो क्रिसमस असू दे किंवा ते अगदी तुम्ही अनौपचारिकपणे त्यांच्या घरी देखील त्यांना भेटायला गेलेत मित्र म्हणून, तर तेव्हा देखील त्यांचा पाहुणचार जो आहे, मी असं कायम असं म्हणतो, एक तर त्या पाहुणचाराने पोट प्रचंड भरतं, नाही तर हा पाहुणचार काही वेळेला अंगावर पण येतो, असं पण आहे. म्हणजे हे घर, मग ही वाडी असं करत करत हा पाहुणचार घेत आपण पुढे सरकत असतो. पण मंडळी असं म्हणायचं थांबत नाहीत की बाबा तुम्ही जीवन आलात ना, मग आता काय असेल नका जीव, पण ते पुन्हा आपल्याला जीव घालण्याची तयारी ठेवतात. अहो त्यांच्या घरचं चाकलत ना, आमच्याही घरचं खाऊन जा, असा आग्रह आपल्याला वसईमध्ये आल्यानंतरच खास करून आपल्याला इथे बघायला मिळतो. गास असेल, नंदाखाल असेल, हे मन भरून, मन मोकळं करून पाहुणचार करत असतात. तयार झालेला आहे ट्रे रेडी आहे केक साठी आणि बेकिंग करण्यासाठी. प्रीहीटसाठी आपलं ओव्हन देखील बनलाय तिकडे. आता जसं प्रीहीटचं बीप वाजेल, मी लगेच त्याच्यामध्ये टाकून दिला आणि पुढच्या 50 मिनिटांमध्ये हा केक चांगला फ्लफी असा फुगून आलेला असेल, ब्राऊन, आणि मग त्याचा अरोमा घराभर पसरलेला असेल. आणि तुम्ही सर्व दर्शक हो, याचा आस्वाद घ्यायला जरूर वसईमध्ये या. प्रत्येक घरामध्ये तुमचं स्वागत आहे. वा, क्या बात आहे मंडळी. हे आहेत वसईकर फ्रँक अल्फान्सो. आवर्जून छानपैकी या केकची टेस्ट आपण तर घेतलीच, पण हा केक कसा नेमका त्यांनी बनवला हे देखील आपण बघितलं. घरोघरी हा सगळा आस्वाद आणि स्वाद तुम्हाला इथे चाखायला मिळतो ख्रिसमसच्या निमित्ताने. तर असं आहे हे वसईचं सगळं वातावरण, जे इथे आल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, वसई.